हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू मिनी व्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? तर चला, आपण चाललोय आज परत एकदा प्रॅक्टिससाठी. प्रॅक्टिसच्या ठिकाणी येऊन बघतोय तर काय, हे साहेब कॉलवर लागलेले होते. म्हणे आलोच 2 मिनिटात. मग काय, मी विहार उघडलं, गेट खोललं, आतमध्ये आले तर येस, आपले ॲम्प्लिफायर आलेत. मग काय, चार्जिंगला फोन लावला. 8% वर असलेला चार्जिंग घेऊन फिरत होते मी. थोड्या वेळाने बाहेर येऊन पाहते तरी यांचा कॉल काही संपनाच बाई. अरे काय मिळे. चला आता टाकूया गिफ्टवर नाव. आता हे गिफ्ट नेमकं कोणासाठी ते तुम्हाला पुढे कळेलच. अशीच हँडरायटिंग होऊ शकते बाई. मेडिकल स्टुडंट कडून याच्यापेक्षा चांगली हँडरायटिंगची अपेक्षा तुम्ही न ठेवलेलीच बरी. हे बघा, ही आमची छोटी कशी पळत पळत आली आणि मला ओढून घेऊन चालली. अरे भाई, याचा कॉल अजूनही संपला नाही. ही इज अवर बर्थडे बॉय. कोणालाही न ऐकणाऱ्या बर्थडे बॉयनी शेवटी माझं ऐकून जॅकेट घातलं. ते गिफ्ट ह्या बाळासाठीच होतं बरं. चला आता करूया बर्थडे सेलिब्रेट. मग काय, बर्थडे बॉयला बसवलं खुर्चीवर. पण आमचा बर्थडे बॉय नेमका शोधतोय काय हे कोणालाच कळत नव्हतं. बर्थडे बॉयच्या आजोबांनी वंदन करून घेतले. त्यानंतर आजीनी औक्षण केले. जे मनात नाही ते करायला आवडत नाही बरं आमच्या बर्थडे बॉयला. म्हणून जबरदस्ती दिलेला हार बघा कसा आम्ही फेकून दिला. पण मम्मा समोर कोणाचं चालत असतं का भाई. मग काय, आम्ही चुपचाप उभं राहिलो आणि ओवाळून घेतलं. नाव केक इज हिअर. मग काय, बर्थडे बॉय केक पाहून तर अगदी खुशच झाला. केक मुळे का होईना पण आमचा बर्थडे बॉय सगळंच काही ऐकत होता. कॅन्डल ब्लो करायला थोडी स्ट्रगल झाली बरं, पण आम्ही ती केलीच. मग काय, आम्ही केलं बर्थडे सेलिब्रेट. हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत सर्वांनी विवेकला ब्लेसिंग्स दिल्या. ओ फायनली कॉल संपला वाटतं सरांचा. आमच्या शीतल मॅडमला व्लॉग मध्ये येण्याची काय अलर्जी आहे तिलाच माहित. पण शीतल, मी पण मोठी बहीण आहे, तुला व्लॉग मध्ये आज घेऊनच राहणार. रिटर्न येऊन बघते तर गिफ्ट ऑलरेडी अनरॅप झालेलं होतं. ही आहे बर्थडे बॉयची मोठी बहीण. मॅडमला गोल्ड मेडल भेटलंय आज. प्राऊड ऑफ यू बेबी. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. शीतलला व्लॉग मध्ये घेण्याचा अजून एक ट्राय. अवघड आहे या पोरीचं. बर्थडे बॉयला गिफ्ट खूपच आवडलेलं दिसते. पण बाळाच्या बर्थडे मुळे आज आम्हाला भेटली बिर्याणी पार्टी. ती पण स्पेशल बर्थडे बॉयच्या पप्पाच्या हातची बरं. खूप भारी बिर्याणी असते त्यांच्या हातची. इकडे आतुरता बघा किती आहे त्या बिर्याणीची. मग काय, आम्ही सगळ्यांनी मिळून केली बिर्याणी पार्टी. पोटभर बिर्याणी खाल्ल्यानंतर हे बघा, शीतल मॅडम अजून सुद्धा फेस दाखवायला काही तयारच नाहीये. कसं ग बाई तुझं. बिर्याणी सोबतच खूप साऱ्या गप्पा चालल्या होत्या. इतक्या सिरियस वाटतात तेवढ्या सिरियस हे नव्हत्या बरं. खूप मजा आली. बर्थडे बॉयचा हा युनिक बाय बाय बघा. हे बघा, आमच्या कॉलनीत फ्युचर ब्लॉगर रेडी होत आहेत बरं. सगळ्यांची प्रॅक्टिस चालू होती आणि यांचा शूट. चला आता आम्ही प्रॅक्टिस कंटिन्यू करतो. आमची प्रॅक्टिस तर अशीच चालू राहणार जोपर्यंत प्रोग्राम छान होणार नाही. तुम्ही करा आराम. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.